राम राम मंडळी. मग काय चालायचं का आज बाहेर? अधिराज पण मला म्हणत आहे की आज बाहेर चालायचं आहे, पण जायचं कुठे? आणि हे अधिराजच सांगेल, पण चहा घेतल्याशिवाय मी घराच्या बाहेर निघत नाही. A few moments later. फायनली आम्ही मॉलमध्ये आलो आहे, कारण मुलीची पण इच्छा होती तिथे यायची आणि अधिराज पण तिथे छान खेळतो. आणि बघा, त्याला आतमध्ये गेल्याबरोबर आधी मला खाली सोडावं लागलं त्याला. अधिराज तिथे लहान मुलांना बघून एवढा खुश झाला आहे ना, त्याच्या आजूबाजूला सगळीकडे त्याला लहान मुलंच दिसत आहे तिथे, आणि त्याच्यामुळे त्याला तिथे मस्त मजा येत आहे. आम्ही खूप वेळपर्यंत तिथे छान एन्जॉय केला. अधिराज पण शांत बसला. आणि मी आणि अधिराज जिथे बसलो ना, तिथे त्या पाण्याचा इतका गंदा स्मेल येत होता की आम्ही सांगू पण शकत नाही. पण अधिराजसाठी मला तिथे थांबावंच लागलं, नाहीतर कुठेही जागा नव्हती बसण्यासारखी. आणि माझ्यासोबत होती माझी बेस्ट फ्रेंड. आणि अधिराज बघा, आणि माझ्या फ्रेंडला सोशल मीडिया समोर आलेला आवडत नाही, म्हणून मी तिचा चेहरा तुम्हाला दाखवणार नाही आहे. आणि ती तिथे माझ्यासोबत बोलत होती की तू अधिराजला घेऊन इथेच बस, कारण तुला दुसरीकडे बसता येणार नाही. तोपर्यंत मी गुंजनला, आणि तिची पण मुलगी सोबत होती, तिला ती सगळीकडे फिरवून आणणार होती. म्हणजे जे जे दाखवायचं ती तिला दाखवणार होती. आणि माझ्यासमोर एक सुंदर परी होती, आहे ना, खूप गोड. आणि तिथून मग आम्ही अजून कुठेतरी जाणार होतो. आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे आता हॉन्टेड हाऊस, ढगाचा बंगला, ज्याला सगळेजण म्हणतात तिथे की हॉन्टेड हाऊस आहे वगैरे वगैरे. एवढं मी विश्वास ठेवत नाही. तुमचं काय म्हणणं आहे ते मला तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. आणि तुम्हाला हॉन्टेड हाऊस बघायचा असेल, ढगाचा बंगला बघायचा असेल नागपूरमधला, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ नक्की बघा. बाय बाय.